खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी नागरिकांच्या कराचे 70 लाख रुपये आपल्या खिशातून परत करावे अथवा राजीनामा द्यावा या मागणीसाठी आम आदमी पार्टीतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। खोपोली नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 6 येथील शाळेच्या समोरील मैदानावर नगर परिषदेमार्फत अनधिकृत टर्फ बांधकाम करण्यात आले आहे। सदर मैदानावरून टाटा पॉवर कंपनी व मध्य रेल्वेची 1,10,000 व्होल्ट असलेली उच्च दाबाची विद्युत वाहिनी जात असून नगर परिषदेने सदर बांधकाम करण्याकरिता कोणतीही परवानगी घेतलेली नाही। टाटा पॉवर कंपनीतर्फे नगर परिषदेला सदर अनधिकृत बांधकाम हटवण्याबाबत नोटीस देण्यात आलेली आहे। नगर परिषदेने सदर बांधकाम करण्यापूर्वी टाटा पॉवर कंपनीची व मध्य रेल्वेची परवानगी घेणे अनिवार्य होते, परंतु तसे न केल्यामुळे नागरिकांच्या कराचे 70 लाख रुपये वाया गेले आहेत। तरी खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉक्टर पंकज पाटील यांनी आपल्या खिशातून 70 लाख रुपये परत करावे अथवा राजीनामा द्यावा या मागणीसाठी आम आदमी पार्टीतर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। उच्च न्यायालयाने खोपोली नगर परिषदेत दणका दिला असून सदर कामावर स्थगिती लावलेली आहे। मुख्याधिकारी यांनी केलेले बांधकाम हे अनियमित असून अनधिकृत आहे व त्यांनी सदर कामाची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा अशी मागणी आम आदमी पार्टी खोपोली शहर अध्यक्ष ग्यासुद्दीन खान यांनी केली। आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही सोमवार दिनांक 4 ऑगस्ट 2025 रोजी रायगड जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करणार आहोत व तेथे सुद्धा न्याय न मिळाल्यास आझाद मैदानावर आंदोलन करू असे आम आदमी पार्टी प्रदेश संघटक सचिव डॉक्टर पठाण यांनी सांगितले। सदर आंदोलनाकरिता आम आदमी पार्टी खोपोली शहर उपाध्यक्ष विवेक वाघमारे, शहर सचिव चंद्रप्रकाश उपाध्याय, खालापूर तालुका उपाध्यक्ष कस्तुरचंद राठोड, शहर उपाध्यक्ष परमेश्वर कट्टीमनी, प्रभाग क्रमांक 5 अध्यक्ष भगवान पवार, सुमित नांगरे, राम पवार, जितेश सुतार यांनी सक्रिय सहभाग नोंदवला। कसं आहे, जेव्हा टाटा पॉवरची एवढी उच्च दाबाची लाईन आहे तर त्यासाठी खरं तर टाटा पॉवरनेच याच्यावर आवाज उठवायला पाहिजे आणि असे कोणतेही बांधकाम होऊ द्यायला नाही पाहिजे। उच्च न्यायालयात एका व्यक्तीने जेव्हा रीट दाखल केली तर उच्च न्यायालयाने सुद्धा टाटा पॉवरला तिथं फटकारलं का तुम्ही आमच्याकडे यायला पाहिजे का, तुमच्या जागेवर अतिक्रमण होतंय। तर एका प्रायव्हेट व्यक्तीने तिथं रीट फाईल केली का तुम्ही टाटा पॉवरच्या लाईन खाली हे लोक काम करत आहेत, तिथे लहान मुलं क्रिकेट खेळतील, त्यांच्या जीवाला धोका आहे। तेव्हा उच्च न्यायालयाने सदर प्रकरणावर सुद्धा स्थगिती लावलेली आहे आणि ते तिथं काम करणे हे डेंजरस आहे, म्हणून उच्च न्यायालयाने सुद्धा ऑर्डर तिथे पास केलेली आहे आणि त्या प्रकरणावर स्थगिती लावलेली आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी खलील सुर्वे, खोपोली। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।